ओय जोड ना बापा माईकचं जोड. तर पाय इथं कालीला आहे, वर पादत्राणे जुते चप्पल नेऊ नये. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत बोरणे. वेलकम बॅक टू माय चॅनल सिद्धांत गुड वाइब्स. सॉरी विदर्भ मुलगा. कुठे आले आहोत आपण सचिन? माईक लाव. गुरनोली. तुमसे ना हो पाएगा. गुरनोलीमध्ये महादेव मंदिर आहे वरती टेकडीवर. या आधी मी 4 वर्ष आधी आलो होतो गुरनोलीमध्ये आणि माझा फर्स्ट व्लॉग यूट्यूबचा इथूनच स्टार्ट झाला होता. आणि मी आता गावी आलो आहे आणि हा गावावरून आमचा बेसिकली किती किलोमीटर असेल हा? 40 किलोमीटर आहे आमच्या गावावरून. तर चला वरती जायचं आहे आपल्याला. इथं लिहिलं तर आहे पादत्राणे नेऊ नये, पण सर्वच जण नेतात तर आम्ही पण घेऊन जात आहोत. ठीक आहे. हे बसले आहेत पा. सचिन बोल. कसा वाटतंय? मस्त. तर तुम्ही पाहू शकता एवढ्या वरती जायचं आहे. पायऱ्या आहेत. झाला का दर्शन भाऊ? हॅलो. हॅलो. कोणत्या गावचे? गवर्रा केशोरी. वर्धा. गवर्रा केशोरी. 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 दर्शन करून आले ते पण एवढ्यातच थकून गेलो. सचिन थकलो मी. आणि एक गलती झाली, पाणी नाही आणलो ना आम्ही, आणि ह्या गावामध्ये पाणी पण नाही मिळालं आम्हाला. ओम गण गणपतये नमः. थकलास का? थांब थोडा वेळ थांब. भाई मोठी जिरली माझी. किती कच्चे आहोत आपण. जवान जवान खून पण काही कामाचा नाही. सवय नाही ना. अजून पुष्कळ बाकी आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे का व्ह्यू आहे मस्त. पिण्याचे पाणी ती खाली पण लिहिलं होतं आणि इथं पण लिहिलं आहे पिण्याचे पाणी, पण पाणी काही येत नाही तिथून. ओ वाव. एक तलाव दिसत आहे इथून आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो आम्ही जात आहोत वरती आणि हे भाऊ मिळाले. भाऊ कुठचे व्हा तुम्ही? मी या कुरखेड्याचा. कुरखेडा. हो. कुरखेड्यामध्ये माझे भाऊजी राहतात. त्यांचं नाव हेमंत लांजेवार आहे. ओळखता का? हो हो हो. टीचर ती आहे. हो. टीचर आहे. माझं चॅनल सबस्क्राईब कर ना. हो. कर ना आता. काय विदर्भ मुलगा. मोबाईल त्यांच्याकडे आहे. तिच्याकडे आहे का? हो. बरं ठीक आहे, घरी गेल्यावर करशील. विदर्भ मुलगा. विदर्भ मुलगा. मुलगा. ठीक आहे. हो युट्यूबर. ठीक आहे. बाय बाय. केला काय? मला वाटलं मी जिम करतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये एवढा इन्व्हॉल्व राहतो, हो ना, तू तेवढा थकीन नाही. पण पहा मी तर थकलो, पण हा पहा हा राक्षस हा पण थकला. सचिन पाणी आहे का इथं पिण्याचे पाणी? जास्त वरती नाही आहे पण हो ना, हे ठीक आहे. थकलास का मग? खाऊन तू नाही थकलास का? नाही. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. गाईस चालून चालून थकलो ना मी. हा माझा मित्र म्हणते जाऊन काय तुम्हीच वापस. सचिन चेहरा नाही दाखवत आहे. भाऊ झाला का दर्शन? कोणत्या गावचे वा? मुरमाड कुठे आहे? पुरे कपल्सचे ते. जेवढी पण आम्ही लोक पाहिलो गाईस पुरे कपल्सच आले आहेत आतापर्यंत. हे पा कपल्सच आहे. पण इथून व्ह्यू का दिसत आहे झक्कास. हे होती विहीर, पण त्या विहिरीत पूर्ण गढूळ पाणी होता आणि पाण्या पिण्याचे वांदे झाले. बाबू हा. इकडे बाय. व्ह्यू पाहिजे.
गाईस तुम्ही व्ह्यू बघा फक्त. पावसाळ्यात का मजा येत असेल यार. पूर्ण गावं दिसत आहेत. मित्रांनो बहुत थकलो. जेव्हा की जास्त असा खाली नाही आहे, पण स्टील येतपर्यंतच पायऱ्या केल्या ह्या लोकांना. येथूनही पायऱ्या करायला पाहिजे ना, कोणी घसरला का घुसरला. या हा बघा मंदिर. तर ह्या मंदिराचं नाव आहे मनिशेश्वर महादेव मंदिर. मी असं ऐकलंय की ह्या मंदिराची स्थापना खूप वर्ष आधी म्हणजे शायद 1800 साली झाली होती. आणि महाशिवरात्रीच्या वेळेस खूप जास्त गर्दी राहते इथे. आज जास्त गर्दी नाही आहे कारण आजचा सोमवार पण नाही आहे, आजचा गुरुवार आहे. आणि आहे तरी म्हणजे काही लोक तर आहेतच, तुम्ही बघू शकता जे लोक मला बघत आहेत मागे. या ये सचिन ये ना. तुम्ही बंदर पाहू शकताय पा. बंदर येतात आणि प्रसाद वगैरे राहते ते घेतात खासाठी. आम्ही तर नाही प्रसाद आणलो ना, पाणी आणलो ना, काहीच आणलो. होय. चल ना आता अंदर. अंदरचा दाखवतो व्ह्यू गाईज. तुम्ही पाहू शकता इथे इतके लोक आहेत. भाऊ कोटचे वा तुम्ही? हा? फिसकुडी. इसकुडी. हा कुठे आहे? मूल तालुका, चंद्रपूर जिल्हा. बंदर पाहू शकता तुम्ही आणि इथचा व्ह्यू बघा, जो मगासपासून मी तुम्हाला व्ह्यूच दाखवत आहो. विदर्भ मुलगा. कर ना सबस्क्राईब. तू का व्हिडिओ बनवत आहेस भाऊ? मैं दूसरा ब्लॉग बना. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. मंदिराच्या सुरुवातीलाच एक नंदी बैल दिसेल आणि एक त्रिशूल आहे आणि त्याच्याच वरती आहे एक घंटी. तर मी घंटी वाजवलो आणि आत गेलो. पाहू शकता तुम्ही की मंदिराची जी मूर्ती आहेत त्यांची स्थापना खूप वर्षाआधी झाली आहे, त्यामुळे तुम्हाला खूप जुन्या जुन्या मूर्ती बघायला मिळतील इथे. तर मंदिराचं दर्शन झालं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो इथचा व्ह्यू, जो म्हणजे आम्ही मंदिराच्या टॉपवर आहोत ना सचिन. आणि तुम्ही बघू शकता इथचा व्ह्यू. निसर्गाची किमया आणि सुंदरता खरी पावसाळ्यात बघायला मिळते. वरून जे हिरवागार निसर्ग दिसते त्याची काही मजाच वेगळी असते. मी जेव्हा 4 वर्ष आधी आलो होतो ना, तिथे पण एक रस्ता आहे जे तुम्ही बघू शकता. तिथे पण एक खूप सुंदर पहाडी आहे आणि त्या सुंदर पहाडीवरून इतका सुंदर नजारा दिसतो. पण इथून पण खूप चांगला दिसत आहे. आणि जर तुम्ही कुरखेडा, वडसा म्हणजे ह्या एरियाच्या आसपास असाल, गोंदिया, भंडारा, नागपूर, तर तुम्ही नक्की येऊन एकदा व्हिजिट करा मनिशेश्वर महादेव मंदिरमध्ये. इट इज वर्थ इट टू कम हिअर. मित्रांनो दर्शन झालं आहे आणि आता आम्ही खाली जात आहोत. पण पाय इतके थकले आहेत, एवढे थकले आहोत आम्ही, तर बहुत त्रास येत आहे. तर आम्ही कसे जात आहोत सांगू? ही जे रेलिंग दिसत आहे ना, ह्या रेलिंगच्या सहारे असेच जात आहोत गाई. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आपल्या डेस्टिनेशनकडे वळत आहोत. हे माझी गाडी बघू शकता. तर दर्शन झाला, चांगलं वाटलं खूप दिवसांनी येऊन. आणि बेसिकली खूप वर्षापासून यायची इच्छा होती. म्हणजे हालाकी 4 वर्ष आधी आलो होतो, पण येईन येईन म्हणत होतो नेहमी, पण येणं नाही झालं. थँक्स टू सचिन माझ्यासोबत आला, एक कंपनी मिळाली. आणि आता जात आहोत आम्ही घरी. तुम्ही येऊ शकता आसपासचे लोक, परंतु इथे एक मला वाटलं का पाण्याची व्यवस्था अजिबात नाही आहे. मला इतक्या जोरात तहान आली कारण मी पाणीचे बॉटल विसरलो आणि आसपास इथे कुठे पाणी पण मिळत नाही. तर पाण्याची व्यवस्था नाही आहे. बाकी तर सर्व ठीक आहे. व्हिडिओ ठीक वाटला असेल थोडा बहुत पण, तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला, कॉमेंट करा काय चांगला वाटला काय चांगला नाही वाटला, आणि लाईक करा व्हिडिओला. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब टू माय चॅनल, मग सबस्क्राईब टू हिज चॅनल.
सॉरी गाईज, बोलता नाही त्याला. बाय बाय.